विशिष्ट प्रकारचा आनंद झाला. उद्या त्याला निष्पादन प्रति होणार आहे. आता कोणाला दोष घ्यायची गरज. आणि ही एवढी आमदाराची गोष्ट त्यात नाही. भीष्माचार्य प्रसन्न होते आणि अगदी मध्यान काळ झाल्याबरोबर 12 वाजता रुक्मिणी प्राण संयम परमात्म्याने द्रौपदीला उठवलं. द्रौपदी उठी. रात्रीच्याच वेळेला द्रौपदीला वाटलं पुन्हा दुर्वास ऋषी द्यावं लागेल. मग असे द्रौपदी घाबरली. विश्वास होता, विश्वास होता आणि विश्वासाची जागी झाल्यानंतर भगवंताच्या चरणावरती त्यांनी आपलं अन्नसमर्पण ते सांगितलं. भगवंताने सांगितलं द्रौपदी आपण हे दर्शन घेण्यासाठी केल्यासाठी आलेलो नाही. अतिशय तातडीचं काम आहे. पुढं काय करायचं म्हणले चला गावठीमध्ये जायचं. भीष्माचार्याचं दर्शन घ्यायचं. द्रौपदी कुठे गेल्यानंतर दर्शन घे आणि आवाज कर बांगड्याचा. द्रौपदीने दर्शन घेतलं. आवाज केल्यानंतर अष्टपुत्र सौभाग्यवती असा भीष्माचार्याने जेव्हा आशीर्वाद दिला तेव्हा सक्षात द्रौपदी हसली. द्रौपदी हसल्यानंतर भीष्माचार्याने ओळखले. बाळा का हसतेस? आज कृपाची प्रतिज्ञा उद्या निष्काम पृथ्वी करी आणि आत्ताचा आशीर्वाद आहे अष्टपुत्र सौभाग्यवती. याच्यापैकी खरं काय? आशीर्वाद खरा की प्रतिज्ञा? असं म्हटल्यानंतर तू द्रौपदी इथं काय कोणी आणलं तुला? तुला कोणी बोलवलं होतं? मी पुढे घराला सांगितलं होतं आणि तू इथे आलीस? सांग बरं तुला कोणी आणलं? निश्चित श्रीकृष्ण परमात्मा आला असेल. आणि त्याला बोलू द्रौपदीने हात मारली. भीष्माचार्याने परमात्म्याचा हात पकडला. डोळ्यात पाहिलं. प्रभू आज मला विश्वास तुझे पण आनंद सगळं आलेलं आहे. त्याचं सर्व स्वतः सोडतोस. माझी अंतकाळाच्या वेळेला भस्माचार्यांना मोक्ष मिळवण्याच्या बाबतीमध्ये शंका होती. तरी सुद्धा भगवंताने विचारलं का आणि तुम्हाला अंतकाळाच्या वेळेला काळजी सेवन करत असतानाही हरणीच्या गर्भाला जाण्याची मिळाली. जरी सर्व गोष्टी साधल्या असतील तरी प्रभू तुझी कृपा झाल्यावर मला मोक्ष मिळणं शक्य. भीष्माचार्याला पाहिजे तर तुमचं आमचं काय?
तू कसा काय द्यायची तुझ्या काय हातात हे आलेलं काय ना फलसी का तुम्ही तू सांग बरं अरे तुझ्या करता काय केलं नाही त्याने काय कमी पडलं तू तुम्ही मला गृहप्रधानामध्ये त्याचं स्पष्टीकरण करता कोणतरी गोष्ट झाली 10 मिनिटं
10:10 कॉलेज सांगितले आणि मग तोच आढावा घेण्यासाठी मी प्रोग्राम केलेली. तुम्ही गावाने यावर काय हे कधीच समजू शकत नाही. मी किती वेळेला समजेल ते सांगता येत नाही, पण हे भांडवल समजू शकत नाही. मध्ये काय मी नेहमी सांगत असतो, पाईपाचा आणि पाण्याचा काहीही संबंध नाही. पाईप जमिनीत पुरलेला असतो तर पाणी तलावावर किंवा विहिरीत असतं. तशी माझी फक्त पाईपलाईन आहे. माझ्या स्त्रीगुरूंच्या मुखातलं जे ज्ञान आहे ते या पाईपातून वाहतं. हे माझ्या वाचन आहे. सकाळच्या प्रवचनामध्ये तुम्हाला बोललो संकल्प प्रोफेसर होता. सकाळी बोललो रात्री सकाळी बोललो. सकाळी साधूची संकल्प कृपा कशी असते याच्यावर आमचं तांत्रिक तासाचं चिंतन झालं. त्याच्यामध्ये आता जो चाललेला परमार्थ आहे तो ज्ञानोबराच्या तुकोबराच्या संकल्प कृपेने आहे. तुमचा आमचा काही संबंध नाही. उगाच छाती काढायची डावलायचं नाही. तुमचा आमचा काही संबंध नाही. ही आहे तुकोबराय ज्ञानोबरायची संकल्प कृपा. त्याने निवांत संध्याकाळी गेल्यानंतर कपडे काढायचे, बिछाना वगैरे गादी असेल टाकायची आणि डोळे झाकून केलेल्या आयुष्याच्या कर्माचं गणती तपासून पाहिजे आणि मग सकाळी सांगायचं माझा उद्धार होईल म्हणून. फेटा मानला कीर्तन केलं म्हणजे मोक्ष मिळेल असं कधीच समजायचं नाही. याची काळजी निरोधनाने उद्धाराची काळजी सर्व साधू संत नाही. आपल्याला काळजी नसताना उद्धार झाल्यासारखा वाटतो हा साधू भ्रम आहे. अजून पद्धतच करावी नाही तर मोक्षाची नियुक्ती. शाळेत जायचा पत्ता नाही तर इंजिनियर व्हायला निघाला. शाळेमध्ये ज्यावेळेला सर्टिफिकेट जमा करीत जाईल त्यावेळेला डॉक्टर इंजिनियर होत असतो का दप्तर हातात घेण्याच्या अगोदरच शाळेला सुरुवात झाली का इंजिनियर झाला. तुम्हाला सांगतात लाखो जन्म घेतली मागे बहुत जन्मी एवढंच केलं. काय केलं? एवढाच परमार्थ केला. ही भगवंताकडून मागून घेतलं. नवे निर्णय झाला मोक्षाबाबतीत. तरी तुम्ही मला भगवंताच्या समोर म्हणून सांगता तुझे ओढणी भक्त जाऊ दे, मला महत्वाचं बोलायचं. रोज कधी कोणी केली बाळ दुधाची उत्पत्ती एक वस्तू
दिले इंद्रिय हात पाय महाराज म्हणतात दिली काढली दिली काढली तपासली काढून निश्चित ठेवलं ते अरे हे तुला दिलेलं ज्याने दिलं त्याला जेव्हा येते तेव्हा मिळू शकतो का तुला येते नेणारा कोण आहे आणि देणारा तुझं काय फक्त अहंकार आहे का तुझे काय कोणाचं आहे हे बाप कोणाचे शरीर आहे कोणी दिले कोण ऑफिस आहे बरोबर ऑफिस आहे का चुकीचं सांग तुला डोळे दिले बरोबर पाहतो का चुकीचा हे दोषा हे देखना सौंदर्यवान नाही देखना म्हणजे दृष्टा तू पाहतोस ना सांग तुला परमात्म्याने डोळे दिले काय पाहतो सांग शपथ घेऊन परमात्म्याने वापरेल अशी वस्तू पाहतो का नको ती पाहतो काय पाहतो आता दृष्टी पुढे बाकीचे म्हणते की यांचं तो अगतिकच काय चालले दृष्टीचा उपयोग काय सांगा तुम्हाला डोळे दिले की नाही सांगा नर्क मिळवण्यासाठी दिले का मोक्ष तुम्हाला डोळे नाही का तुमचा आत्मविश्वास नाही का काय पाहता ती शपथ घेऊन सांगा की आम्ही बाहेर आल्यापासून अजून चुकीचं पाहिलं नाही पण हाताला कोण करतोय आपण सगळी वेगवेगळी काम करतो हात वर त्याला म्हणजे मोठेपणा होतो पण तेवढी विश्वास नाही पाहिजे हात वर करायला ठीक आहे चुकला नसेल पण विश्वास आहे ना त्याचा अर्थ विश्वास नसेल तर वस्तू हातात येऊ शकत नाही एक मामांचा दृष्टांत मी सांगतो काही मामांचा दृष्टांत काय मामा म्हणायचे अरण्यामध्ये निर्मल आणि राजा मृगयान करण्यासाठी गेलेले असताना अचानक गाडीतून आवाज आला हे राजा मला गावाकडे घेऊन चल असा आवाज राजा घोड्याच्या खाली उतरला
चाळीमध्ये होती, उंची होती 10 फुटाची आणि व्यास होता 50 फुटाचा. भयान मोठी पिंड. अगदी सांगते राजा मला तुझ्या नगरीमध्ये घेऊन चल. त्या राजाने विचारलं त्या पिंडीला, अरे तुला नेण्याची आमची इच्छा आहे, तुमची नेण्याची इच्छा आहे, पण तुला न्यावं कसं तुला गाडीत मांडावं, रथात मांडावं किंवा गाड्यावर मांडावं. ते म्हणजे फक्त पतिवृत्ता बाईने माझी पूजा केली की आपोआप उठून गाडीत बसणार. राजा म्हटलं ते अवघड आहे, गोष्टी अवघड आहे, सांगते म्हटले काय की वाड्याने जाताना प्रधानाचं आणि राजाचं बोलणं झालं, पण पतिव्रता पाहा, पतिव्रता बाईची झोप ना म्हणजे आपल्या खूप महिला आहेत घरी. राजा म्हटलं की 15,000, 16,000, 20,000, 80,000 पाहिजे. एवढ्या महिला घरात असताना आणि घरात एकदा गेल्याच्या नंतर अन्य पुरुषाचं मुखदर्शन सुद्धा झालेलं आपल्या जन्मा बरोबर आहे. राजा म्हणतो आपल्या राजवाड्यात जन्म काही कमी असतात, भरपूर आहे, हजार कोणालाही सांगू तुझ्या घरी. चतुरच होती निर्भर. ते म्हटलं हे काय सक्सेस होण्यासारखं दिसत. संध्याकाळी गेल्यानंतर काही उद्या सगळ्यांना आपल्याला अरण्यामध्ये जायचंय. कसं जायचं, तिथे महादेवाची पिंड मिळाली, ती मूर्ती झाली. तिला आपल्या दरबारामध्ये यायचं असल्यामुळे तिला सोपी गोष्ट आहे. पाठीवृत्ती बाईने तिला हळदी कुंकू म्हणून दर्शन केलं आणि मग ती आपोआप गाड्यावर बसणार आहे असं राजाने सुरू केलं. सकाळी प्रधानाने तोंडी दिली की उद्या सकाळी सर्व महिलांनी अरण्यामध्ये जायचंय, हातामध्ये कुंकाचा करंडा वगैरे घ्यायचा, तिथून गेल्यानंतर हळद कुंकू पिंडीला वाहायचं. ती पिंड आपोआप गाडीतून बसणार आहे. जर नाही बसली तर आपापलं समजून घ्यायचं. जवळजवळ 200, 400, 1000, 2000 महिला जमा होत्या. ती म्हणते तू पुढं, ती केलं पुढं, ती केलं पुढं, चुकलं काय नाही, पण विश्वास नाही. पिंडीवरती कुंकू वाहण्याच्या बाबतीमध्ये काही नाही, पण पिंड जर उठली नाही तर पतीचा शब्द बोलणार ना. आता ही सांगायची सोय नाही. आता पतीने शब्द बोलणार नाही का, कारण आरक्षण 50%. आता यांनी गुन्हा व्हायचं आणि यांनी आतुष्ट जायचं. आता हा कायदा एका दृष्टीने चांगला वाटतो, बरोबर आहे ना? खरंच सांगा, चांगला आहे? खरं सांगा, चांगलं आहे? तुमचं स्त्रीत्व नष्ट करण्याची लक्षण. जर स्त्रीची सत्ता झाली, स्त्री शक्तिमान झाली, स्त्रीचं अधिष्ठान मोठं झालं तर एकाही बाईला कष्ट होणार नाही. इतिहासाला पाठीमागे स्त्री राज्यामध्ये पुत्र जन्माला येत आला तरी स्त्रीच येत होती. त्याचं कारण आहे पुरुषाबद्दल झालेला अभाव. दुसरा मुद्दा सांगू, जर पुरुष धुणं धुवायला लागला आणि स्वयंपाक करायला लागला, पुरुषार्थ नाही, दोन्ही बाजूने हानी होऊन धिंगाणा झाल्याशिवाय राहणार नाही. अजून शासनाच्या डोक्यात किडे पडलेले जर ही गोष्ट घडली नाही तर काय होईल? पण देशातले लोक आपल्या पुरुषार्थ राहणार नाही. आपल्याला धक्का देऊन जरी गेलं तरी आहे म्हणता येणार का तुम्हाला बांधल्या भरायची वेळी पुरुषाचे श्रेष्ठ स्थान वजाकर झालं तर पुन्हा पुरुषपणाने राहणार. आरक्षण सोपं नाही, ही झोपे घेत नाही. पतीच्या मागे चिकटून चालते ती पतिव्रता आणि पतीच्या पुढे चालते ती हिताला. मी कोणत्या तरी बाईच्या पोटी जन्माला आलेलो आहे, आईच्या पोटी.
एक दिवशी इथं महिला उभा राहिले, काही महिलाच असेल, मृदंग वाजणार महिलाच असेल, सगळ्या महिला दिंडी घेऊन जातात आणि बारकाई पोरं तुम्हाला सांभाळत बसायला पण पुढं तुम्ही मुक्ताबाई बसून पाहू शकते काही म्हणे जरा देवा बोला अधिकार आहे पण बसून मुक्ताबाईचा अधिकार कमी, जनाबाईचा अधिकार कमी. जनाबाई समोर बसायचं, नामदारी कीर्तन करायचं, गोरवा सगळे हात घालायचा, बाकीच्या वर्गाने कीर्तनावर टाळून जनाबाईला भरायचं आणि जनाबाई सांगायचं नामदार कीर्तन करी पुढे देव तरी म्हणे ज्ञान देवा बोला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं धनबाई बोलतायचं आणि चालतो मी म्हणा म्हणायचं. कोणाचा अधिकार पण बसून कोण आणि जर उभा राहायला लागली तर बसून कोण सांगायची वेळ पण सांगितलं राहू नये माणसाने काही गोष्टी सांगायच्या तुम्हाला बरं वाटतं पण हे बरं नाही. सांगतो बरं पप्पा ती बाई ही म्हणते पुढं हो, ती म्हणते पुढं हो, कोणीच कुंकू वाहायला तयार, कोणाचं चुकलं नाही पण विश्वास नाही. बाजूला एक मेंढपाळ आणि त्या मेंढपाळाबरोबर कधीतरी 15 दिवसांनी स्नान करायचं, कधीतरी पाण्याची गाठ पडायची पण मालकाच्या बरोबर राहत. ती बाईला बोलून घेत होते. त्या 2000 महिलांनी त्या मेंढपाळाच्या आरतीला बोलून बाई इथे ही बाई आली म्हणजे हळद कुंकू म्हणजे तुम्ही म्हणा नाही म्हणजे तुम्ही सुद्धा कशाला वाट नाही तुम्ही त्यांनी सांगितलं की हळद कुंकू वाहिल्यानंतर आपोआप पिंड जाळीवर बसतात. काचे पोचे खवलेले, अंगावरती कशा प्रकारचं वस्त्र चांगलं नाही, कपाळावरती कुंकू नाही, कुंकाचा करणा घेतला, कुंकू टाकलं, हळद टाकलं, दर्शन घेतलं, उठा आणली उठली का पिंड गाडीवर बसली पण थोडीशी कानी बसली. ती म्हणजे काय एकच वेळेला माझं लहान बालक येत असताना तुमच्या हाताने पाणी घ्या म्हणलं, एवढीच आयुष्यात चूक झाली बस मी म्हणजे आयुष्यात एकदाच म्हणजे तुमच्या हाताने पाणी घ्या एवढीच चूक झाली. तिला आपोआप आपलं काय काय झालं विश्वासी तो करी विश्वास महत्वाचा आहे, निर्णय महत्वाचा आहे. तू मला सांगता सांग तुझा विश्वास आहे, तुला दिलेली जी इंद्रिय आहे ती इंद्रिय तुला म्हणतील तशी करतात का इंद्रिय म्हणतील तसं तू वागतो सांग. इंद्रियाचे धनी आम्ही घालो त्याच्याबद्दल काय काम बंदी खाली तुका म्हणे
दिले इंद्रियाचे धनी. आम्ही इंद्रियाचे मालक आहे का चाकर आहे? आम्ही जे पाहिजे तेच पाहतो का नको ते पाहतो? आमचे डोळे पाहिजे तेच पाहतात महाराज म्हणतात. तुमचे नको ते पाहतात ते पाहिजे ते पाहतात. बोल न पाहणे ती दिठीची नाही. आवाचे ते काळी भवाचा न ऐकणे ते कानाची माळी. मग जमबाईंची ओळे कानावर किती जरी शब्द आले तरी आमचे शब्द कान शब्द ऐकायला तयार. सांग तुला दिलेल्या इंद्रियाचा उपयोग काय केला? थोडं सांगू. तुला इंद्रिय दिले ना, सुंदर कमळासारखी डोळे दिले. बरोबर? डोळे तर दिली सुंदर सृष्टी. एवढं चांगलं सृष्टीच्या आणि तुझ्या डोळ्याच्या मध्ये जर प्रकाश नसेल तर तुझे डोळे सृष्टी दर्शन करू शकतील? सूर्याच्या प्रकाशाचं नियोजन कुणाचं आहे? हे मानवा तुझ्या लक्षात आहे का? कसली घमेंड नाही तुला? काय करतोस तू? सांग. तुला सूर्यप्रकाश डोळा आणि दर्शन घेण्यासाठी जगतातली सृष्टी वेगवेगळ्या संगणक तयार केला. सांग तू त्याच्याबद्दल कृतज्ञतेने आहेस का त्याचा विषय अनुभव घेत आहे? बघ. बोला ना. अरे कुणीतरी बोला. कुणाचं नियोजन आहे? डोळ्याला पाहण्यासाठी दृष्टी आणि त्याच्यात प्रकाश. हे कोणाचे रूप आहे? विठ्ठलाच्या चैतन्याची शोभा. कोण भरलेला आहे? कोण आहे? विठ्ठल तरी भरला. कोण भरलेला आहे? आणि कोण दिसतंय? पाहणारा बिघडलाय का दिसणारा बिघडलेली? कोण दिसत आहे काय आणि दिसतंय काय?
डोळशा तुला दृष्टी दिली ना काय दिसते पाहिल्याबरोबर तुला परमात्म्याची अनुभूती येते का जगत दिसत जर तुला जगत दिसत असेल तर तुझा तो भ्रम असेल तुझं ते अज्ञान असेल तुझं ते पाप असेल तुला हे भेद विषय जे आहे ते तुझ्या बुद्धीचं मालिन्य आहे सदोष असणारी बुद्धी निर्दोष दर्शन करू शकत नाही काय म्हटलं बुद्धी कशा सदोष बुद्धी आहे निर्दोष दर्शन करू शकते बुद्धीवर आलेला जो मन आहे तो मन तुला यथार्थ स्वरूपाचं दर्शन होते ना तुझी प्रस्तुत केली स्वतः ज्याप्रमाणे स्वच्छ असणाऱ्या आरशेवरती तर मलिनता निर्माण झाली तर मूर्ख यथार्थ आहे तसं दिसू शकत नाही दोष पाहणाराच आहे का प्रतीक करणाऱ्या काचेचा आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आम्हाला जेवढं कळतं तेवढं कोणाला कळत आणि या वारकऱ्यांनी जसं सोन्याची काम चिन्हित बांधावी तसं वारकऱ्यांनी त्या चिन्हित ज्ञान लपवलंय पाहणारा बावळ दिसतो का त्याने दिसतो वारकरी वैष्णव सामान्य तो सामान्य राहतो सामान्य असतो जमिनीला तोड करून ते चालणारा सर्प तर लहान तोड शिवटी राहतात त्याने जर असं 3.5 फुटाचा उंचीचा फडा काढला तसं आम्ही जमीन धरून चालला म्हणून तुम्ही कुठे केला काय खडा असतो जमीन धरलेली तोंड असतं त्याचा फडा काढायचा पिशाब नाही त्याच्या फुटका येतो विष्णुदास जगी परमात्मा लुडबुड करतो ते दयाच्या अंतकरणाचे होते जगाच्या उद्धाराची नियुक्ती करून ठेवली म्हणून याची पाळी आली या समाजाला वाटते आमच्याशिवाय साधू जगू शकत नाही असं म्हणून असेल तर साधूच्या जीवावर राहू साधू नसेल तर देवालाच अस्तित्व नाही तर जीवाला कोण पोसेल मी असं तुम्हाला आवाहन करतो शास्त्र वेद देव आणि साधू वजा करा जगा तुम्हाला कसं जर मला तुम्ही जास्त रागवायला नका माझा सगळा भाव मी झाकून सुद्धा मी माझं जी मूळ स्वरूपातलं जे आहे ते काहीच बोलू नये का की नेहमीच माझ्यावर तक्रार देते की समजायला फेल जातं समजायला फेल जातं म्हणून उपदेश प्रकरण मी तुम्हाला विचारतो की ही इंद्रिय त्या परमात्मेने दिलेली आहे सांगा त्याचा उपयोग काय आहे कोणी एवढीच नाही तुमच्या समोर दृश्य तिसऱ्या जणांना सांगितलं
दुसरं एक वृत्तांत तुमच्याकडे मांडलेलं आहे की चैत्र महिन्यामध्ये आपोआप वृक्षांना पाणी सांग सर कोणी पाणी घालत तर मग कशी फुटते कशी फुटते मेघ वर्ष झालं नाही चैत्र महिन्यामध्ये पहाटे आईच्या पुढे आणि 5च्या अगोदर हा 2.5-3 तासाचा राहू त्याच्यामध्ये हवेत आर्द्रता आहे का दुसरा भाग आहे प्रत्येक झाडाची जन्मस्थिती जर पाहिली तर त्याला 3 प्रकारचे झाले एक साल पाणी वर नेण्याचे तर एक साल पाणी खाली सोडण्याचे किती झाले तुम्ही फक्त झाड तोडता तपासता एक साल हातमडल्यावर नेते आणि ज्या वेळेला जमिनीतला बोलावा संपतो त्यावेळेला दुसरी साल वर टाकले उन्हाळ्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये झाडाच्या बुडाला उतरा जर ओलं निघालं नाही तर मला फाशी द्या पुढे 7 ते मार्ग खाली टाकायचं का आपण साडीचं खळ केल्यानंतर वर्षभराची चालू करून ठेवतो ज्वारीचे कोठे भरून ठेवतो गव्हाचे कोठे भरून ठेवतो त्याप्रमाणे वृक्षात सत्य निर्माण केली ईश्वराने की पावसाळ्यामध्ये पाण्याचा साठा सांभाळून ठेवायचा आणि उन्हाळ्यात तो बुडाला जीवन आणि वृक्षाची पानं फुटण्याकरता जर नियुक्त आहे तर तुझ्याकरता काय केलं नाही हे 4थं चरण सांगतंय तेरे तुझी काय
राजच्या नंतर आठवणी तिने तुझी काय नाही केली तिने नाही केली तिने तुझी ज्याने वृक्षाला पानं फोडायची चिंता केली त्याने तुझी नाही केली सांगतो तुला असं वाटतं की माझा प्रभू माझ्यावरती दया करतो ते कोणाचं आहे ती हवा कोणाची आहे तुला क्षणोक्षणाला भाज्यामध्ये प्रवेश करणारी सोडणारी हवा कोणाची आहे जर 10 मिनिटं बंद झाली का इथं पण नाही बंद झाली म्हणाली कोणाची सत्ता आहे ना बोलल्या मी तू बोले चांदणीला सूर्यमध्ये तुला सांगतो का विज्ञान काय म्हणते विज्ञान प्रति भिंतीला तुला जातो प्रत्यक्ष क्रमांक आपण माऊली ज्ञानोबा सांगतात उदय असतो प्रमाणे न चालता सूर्याचे चालतो सूर्य चालतो मला चालतो बोला अरे तुम्हाला आहे का वेळ वासमाय तपासायला कुठं कुठे जात आहे सांगा तपासाय मुंबईतले माणसं वर हाताच्या वर जायला तर पडेल तुमचे डोके का खोके एवढी